हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. गावात आलेल्या पावसाने संपूर्ण वातावरण बदललं होतं. अंगणात पावसाचे थेंब टपटप पडत होते. मातीचा सुगंध घरभर तरळत होता. मी प्रणव कॉलेजच्या सुट्ट्या घालवायला आलो होतो. मामा कायम मुंबईला, त्यामुळे घरात मी आणि मामीच. मामीचं नाव संगीता, वय फक्त 32, पण तिच्या चेहऱ्यावर नेहमीच एक शांत मोहक हास्य असायचं. ती खूप प्रेमळ, पण डोळ्यात कायम काहीतरी न सांगितलेलं असायचं. पहिल्याच दिवशी मी पाहिलं, मामी सकाळी अंगण धुत होती. पावसाने साडी ओली झाली होती. साडी पायाला चिटकली होती आणि तिचे केस पाठीवर आले ओले टपटपत होते. मी नजर हटवली, पण मनात हलकी धडधड सुरू झाली. दुपारी पाऊस आणखी जोरात सुरू झाला. घरात पाणी साचायला लागलं. प्रणव, मला मदत करशील का? नाहीतर घरात सगळीकडे चिखल होईल. मी लगेच उठलो. आम्ही दोघांनी मिळून घर साफ केलं. तिचे ओले केस गालावर येत होते. तिने हाताने केस मागे सारले तेव्हा तिच्या चेहऱ्यावरून थेंब गळाले. मला वाटलं वेळ थांबावा. काम संपल्यावर मामी दमून बसली. मी तिला चहा करून आणला. आम्ही खिडकीत बसून पाऊस पाहत होतो. प्रणवा, कधी कधी असं वाटतं की आयुष्य थांबलं आहे. मामा येतात, पण फार थोड्या वेळासाठी. सगळं बोलायचं राहून जातं. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. तिथे एकटेपणाची खोल जखम होती. त्या रात्री वीज गेली. घरभर काळोखा आणि बाहेर पावसाचा आवाज. मामी हळूच माझ्या खोलीत आली. इकडे बसू का? एकटं वाटतंय. मेणबत्तीच्या प्रकाशात तिचा चेहरा चमकत होता. मी तिला बसायला जागा दिली. गप्पा सुरू झाल्या. ती तिच्या आयुष्याबद्दल बोलत राहिली. लहानपण, तिची स्वप्न, लग्नानंतरचे बदललं आणि किती वेळा तिला कोणाशी तरी मन मोकळं करावंसं वाटतं, पण कुणी नसतं. हळूहळू तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी तिचा हात धरला. तिने हात सोडला नाही, उलट घट्ट धरला. प्रणवा, मी इतक्या वर्षांनी कोणाशी एवढं बोलते. माझं मन हलकं झालं. मी तिच्या डोक्यावर हात फिरवला. ती शांत झाली. मग ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. बाहेर पावसाचा आवाज आणि घरातील शांतता, सगळं काही जादुई वाटत होतं. थोड्या वेळाने तिने माझ्याकडे पाहिलं. माझं मन म्हणतंय हा क्षण थांबावा. खूप दिवसांनी मला असं वाटतंय. मी काही बोललो नाही, फक्त तिचा हात घट्ट धरला. ती हलकेच माझ्या जवळ आली. तिच्या श्वासाचा स्पर्श जाणवू लागला. त्या क्षणी आमच्यातलं अंतर विरळलं. मामीने मनातील साचलेले प्रेम ओतून दिलं. तिच्या हसण्यात, तिच्या डोळ्यात आणि तिच्या स्पर्शात आम्ही एकमेकांच्या भावनांना समजून घेत, एकमेकांच्या रिकामेपणाला भरून काढत रात्रभर जागत राहिलो. पहाटे सूर्य उगवला तेव्हा मामीच्या चेहऱ्यावर वेगळाच तेज होतं. ती हसली आणि म्हणाली, प्रणवा, काल माझी मनातील इच्छा पूर्ण झाली. मला कुणीतरी ऐकणारं, समजून घेणारं मिळालं. आता मला एकटं वाटणार नाही. त्या दिवसानंतर घरात वेगळाच उबदारपणा आलं. मामी आता नेहमी हसमुख, हलकी फुलकी आणि मी तिचं हे गुपित जपून ठेवणार, कारण त्या रात्री आम्ही दोघांनी एकमेकांचं आयुष्य बदलून टाकलं होतं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर
सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.